जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमंत्र्यांना फोडला घाम. होय, आपण योग्य ऐकत आहात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कृतीने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना घाम फुटला. नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. आपण पाहत आहात SP न्यूज चॅनल. पत्रकार संतोष पाटील यांच्या लेखणीतून आपण जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला किस्सा जाणून घेऊ. विषय आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या आलिशान आणि हायटेक सभागृहाचा. अहो, आलिशान कसले, हे तर भ्रष्टाचाराचे जिवंत प्रदर्शन आहे. सोमवारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीत या सभागृहाचे जे वाभाडे निघाले ते पाहून आता प्रश्न पडतोय की प्रशासन नेमकं कोणासाठी काम करतंय, जनतेसाठी की कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी. बाहेर उन्हाचा कडाका आणि आत हायटेक एसीतून चक्क पाण्याची गळती सुरू होती. एसीतून थंडावा नाही तर पाण्याचे अक्षरशः पाट वाहत होते. पालकमंत्र्यांसमोर एसीतून पाणी पडतं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? कोट्यवधी रुपये खर्च करून काय आपण धबधबे लावले आहेत का, असा प्रश्न उपस्थितांना पडला. यानंतर ध्वनी यंत्रणेचा बोजवारा पाहायला मिळाला. आधुनिक साऊंड सिस्टमच्या नावाखाली भंगार साहित्य बसवलंय का? मंत्री काय बोलतात हे ऐकू येत नाही. माईक सारखा बंद पडतोय. 2 तास पालकमंत्री घामाच्या धारेमध्ये बसले होते. ही प्रशासनाची कार्यक्षमता आहे की नाचक्की? अवघ्या 8 महिन्यात पोलखोल झाली. नूतनीकरण होऊन अजून वर्षही झालं नाही तोवर ही अवस्था. हे काम आहे की केवळ कागदोपत्री रंगवलेला आकडा? येत्या काही महिन्यात जर छतं गळायला लागली तर या कामाच्या दर्जाची कल्पना न केलेलीच बरी. जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासनात टक्केवारीची चर्चा ही नेहमीच असते, पण आता तर जिल्हाधिकारी कार्यालयातच असा प्रकार उघड झालाय. जिल्हा नियोजन समितीचा निधी म्हणजे काय कंत्राटदारांची खासगी मालमत्ता आहे का? राज्याचे आरोग्य खाते सांभाळणाऱ्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आरोग्य विभागातील लांबच आता त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील टक्केवारीचा कॅन्सरवर इलाज करण्याचे कडवे आव्हान आहे. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.